हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला आज आपण CET आणि महा TETसाठी CDPचे काही इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला त्यातला पहिला प्रश्न बघा, बालविकास म्हणजे काय? आणि पर्याय वाढ, परिपक्वता, गुणात्मक व परिमाणात्मक बदल आणि शिक्षण. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुणात्मक व परिमाणात्मक बदल. पुढचा प्रश्न, विकासाची प्रक्रिया कशी असते? अचानक असते, सतत, तात्पुरती की अनियमित? विकासाची प्रक्रिया जी आहे ती कशी असते? सतत. पर्याय बी. झडपिडी ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए पियाजे, पर्याय बी स्किनर, पर्याय सी वायोगस्की, पर्याय डी ब्रुनर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वायोगस्की. सामाजिक अधिगम सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए बांदुरा, पर्याय बी थर्नाडाईक, पर्याय सी पावलव, पर्याय डी स्किनर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अल्बर्ट बांदुरा. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए स्पिअरमॅन, पर्याय बी गार्डनर, पर्याय सी स्टर्नबर्ग, पर्याय डी टर्मन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्पिअरमन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, IQ चाचणी कोणी विकसित केली? पर्याय ए टर्मन, पर्याय बी स्पिअरमन, पर्याय सी बिनेट सायमन, पर्याय डी गार्डनर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शास्त्रीय अभिसंधान सिद्धांत कोणी मांडला? ए स्किनर, बी पावलव, सी कोहलर, डी थर्नाडाईक. बरोबर उत्तर आहे बी पावलव. प्रयत्न चूक सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए थर्नाडाईक, पर्याय बी पावलव, पर्याय सी स्किनर, पर्याय डी ब्रुनर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा लगेच, पियाजे यांच्या मते विकासाच्या किती अवस्था आहेत? पर्याय ए 3, पर्याय बी 4, पर्याय सी 5, पर्याय डी 6. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, संवेदी कारक अवस्था किती वर्षाची असते? संवेदी कारक अवस्था बघा, पर्याय ए 0 ते 2, पर्याय बी 2 ते 7, पर्याय सी 7 ते 11, पर्याय डी 11+. तर संवेदी कारक अवस्था असते 0 पासून 2 वर्षापर्यंत. पर्याय क्रमांक ए. पूर्वसंक्रियात्मक अवस्था सांगा. पर्याय ए 0 ते 2, पर्याय बी 2 ते 7, पर्याय सी 7 ते 11 आणि पर्याय डी 11+. पूर्वसंक्रियात्मक अवस्था जी असते ती पर्याय बी 2 ते 7. मूर्त संक्रियात्मक अवस्था पर्याय ए 2 ते 7, पर्याय बी 7 ते 11, पर्याय सी 11 ते 15 वर्ष, पर्याय डी 15+. मूर्त संक्रियात्मक अवस्था असते 7 ते 11 वर्ष. औपचारिक संक्रियात्मक अवस्था ए 0 ते 2 वर्ष, बी 2 ते 7, सी 7 ते 11, डी 11+. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 11+. रचनावादाशी संबंधित मानसशास्त्रज्ञ कोण? पर्याय ए पियाजे, बी पावलव, सी स्किनर, डी थर्नाडाईक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पियाजे. लर्निंग बाय डुईंग तत्वाचे समर्थक कोण? पर्याय ए डिवे, फ्रूड, स्किनर, टर्मन, पर्याय. बालक केंद्रित शिक्षणाचे समर्थक कोण? एक मिनिट. समावेशक शिक्षण म्हणजे पर्याय ए वेगळे शिक्षण, पर्याय बी सर्वांना समान शिक्षण, पर्याय सी विशेष वर्ग, पर्याय डी ऑनलाईन शिक्षण. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी सर्वांना समान शिक्षण. शिक्षकाची भूमिका काय असावी? नियंत्रक, मार्गदर्शक, निरीक्षक, परीक्षक. या प्रश्नाचं उत्तर आहे मार्गदर्शक. शिक्षणाचे केंद्र काय आहे? शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक. शिक्षणाचे केंद्र विद्यार्थी, पर्याय बी. अंतर्गत प्रेरणा म्हणजे काय? बक्षीस, शिक्षा, स्वतःची इच्छा, स्पर्धा. अंतर्गत प्रेरणा म्हणजे स्वतःची इच्छा, बाह्य प्रेरणा म्हणजे बक्षीस. बाह्य प्रेरणा म्हणजे काय? आत्मसंतोष, बक्षीस, आवड, जिज्ञासा. बक्षीस म्हणजे बाह्य प्रेरणा. व्यक्तिभेद म्हणजे काय? समानता, वैयक्तिक फरक, स्पर्धा, प्रेरणा. उत्तर बी वैयक्तिक फरक. विकासावर प्रभाव टाकणारे घटक कोणते? पर्याय अनुवंशिकता, पर्याय बी पर्यावरण, पर्याय सी दोन्ही, पर्याय डी कोणतेही नाही. पर्याय सी दोन्ही. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? अंतिम परीक्षा, अध्यापनादरम्यान मूल्यमापन, प्रवेश परीक्षा, मुलाखत. पर्याय क्रमांक बी अध्यापनादरम्यान मूल्यमापन. समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? पर्याय अंतिम मूल्यमापन, पर्याय बी सतत मूल्यमापन, पर्याय सी निदानात्मक मूल्यमापन आणि पर्याय डी मौखिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अंतिम मूल्यमापन. डायग्नोस्टिक असेसमेंटचा उद्देश काय? गुण देणे, अडचणी शोधणे, निकाल लावणे, निवड करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी अडचणी शोधणे. सामाजिक विकासाचा पहिला गट कोणता? ए शाळा, बी मित्र, सी कुटुंब, डी समाज. सामाजिक विकासाचा पहिला गट जो असतो तो काय असतो? कुटुंब. भाषा विकासावर परिणाम करणारा घटक कोणता? ए वातावरण, बी पोषण, सी व्यायाम, डी हवामान. बरोबर उत्तर आहे ए वातावरण. आता परिपक्वता सिद्धांत कोणी मांडला?
गॅसेल स्मरणशक्तीचा पहिला टप्पा कोणता आहे तर ग्रहण आणि विस्मरण वक्र कोणी मांडला तर इबेंगनस. बुद्धिमत्तेची प्राथमिक मानसिक क्षमता थर्स्टन. त्रिआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत स्टर्नबर्ग. शिकण्याची अंतर्दृष्टी उत्पत्ती कोहलर. सकारात्मक बळकटीकरणाचे समर्थक स्किनर. अनुकरणाद्वारे शिकणे बांडुरा. भावनिक विकासाशी संबंधित घटक कुटुंब. मुलांचे प्रथम शिक्षक कोण पालक. प्रतिभावान बालकांची बुद्ध्यांक पातळी किती असते. प्रतिभावान बालकांची बुद्ध्यांक पातळी 130 पेक्षा जास्त असते. सर्जनशीलतेचे वैशिष्ट्य नाविन्य. शिकण्याचे सर्वोत्तम वातावरण प्रोत्साहन. विशेष गरजा असलेल्या मुलांना काय करावे समावेशक वर्गात शिकवावे. पियाजेंच्या मते बालक ज्ञान कसे मिळवते अनुभवातून. वायगॉस्की यांनी कोणत्या घटकावर भर दिला सामाजिक परस्पर संवाद. बालविकासाचा क्रम कसा असतो सामान्य ते विशिष्ट आणि वाढवं विकास यामध्ये विकास कशी संकल्पना आहे विकास ही व्यापक संकल्पना आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.